नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 इज इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा नववा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द नंबर अँड चेक वेदर इव्हन ऑर ऑड। तर आज आपण कंडिशनल स्टेटमेंट हा नवीन पार्ट शिकणार आहोत। नेहमीप्रमाणे हेडर फाईल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करत आहे प्रोग्रामला सुरुवात। इंट हा डेटा टाइप घेऊन नंबर हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून घेऊया। इनपुट घेण्यासाठी आपण घेऊया प्रिंटएफ आणि त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट टाकूया एंटर द नंबर। इनपुट घेतलेला नंबर या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी आपण वापरत आहे स्कॅनएफ आणि त्याच्यामध्ये इंट हा डेटा टाइप वापरला असल्यामुळे आपण घेऊया %d हा इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे आणि अँड नंबर म्हणजे ऍड्रेस ऑफ नंबर। तर आता आपण नंबर इनपुट घेतला पण तो इव्हन आहे का ऑड हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी आपण वापरतो कंडिशनल स्टेटमेंट। तर याची देखील खूप टाइप्स आहेत ते मी स्क्रीनवर देत आहे। तर आज आपण फक्त इफ एल्स हे बेसिक स्टेटमेंट घेत आहोत। तर याचा यूज देखील खूप सोपा आहे। आपल्याला इफ मध्ये कंडिशन लिहावी लागते। तर आपल्या क्वेश्चनची कंडिशन अशी आहे की आपल्याला एक नंबर इनपुट घ्यायचा आहे तो इव्हन आहे का ऑड हे दाखवायचंय। तर आपण एक लॉजिक लावत आहे तिथे, ते म्हणजे नंबर जो इनपुट घेणार आहे तो डिव्हिजिबल बाय 2 आणि त्याचा रिमाइंडर जर 0 येत असेल तर तो नंबर हा इव्हन असणार आहे। पण जर तो नंबर डिव्हिजिबल बाय 2 आणि रिमाइंडर 0 येत नसेल तर तो ऑड असणार आहे। हेच लॉजिक वापरून आपल्याला प्रोग्राम करायचा आहे। तर प्रत्येक क्वेश्चन नुसार कंडिशन वेगवेगळी असू शकते। तर मी इफ एल्सचा सिंटॅक्स स्क्रीनवरती देत आहे। जसं की मी सांगितलं, इनपुट घेतलेला नंबर हा डिव्हिजिबल बाय 2 आणि रिमाइंडर 0 येत असेल तर प्रिंट होणार द नंबर इज इव्हन आणि जर नसेल तर एल्स मधला पार्ट प्रिंट होणार तो म्हणजे द नंबर इज ऑड। स्लॅश एन कशासाठी तर लाईन ब्रेक होण्यासाठी ऍज युजुअल रिटर्न 0 करून कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे। जर मी 12 टाकलं तर इव्हन हे राईट आन्सर आलेला आहे। जर मी 15 हा नंबर एंटर केला तर ऑफकोर्स ऑड हे राईट आन्सर आलेला आहे।